निर्यात बंदी, लेव्ही यासह विविध कारणांसाठी अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांच्या नाराजीचे पडसाद आगामी लोकसभा निवडणुकीवरती जाणवायला लागले. नाशिकच्या देवळा तालुक्यामधील माळवाडीच्या संतप्त शेतकऱ्यांनी आता थेट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आक्रमक भूमिका घेत थेट गावाच्या प्रवेशद्वारावरच कांदा उत्पादकांच्या व्यथा समजून घेणार आहात का असा फलक लावत राजकीय नेत्यांना जाब विचारलाय. तुम्हाला मतदान करायचे की नाही हे आता आम्ही ठरवणार असून कांदा प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मूग गिळून बसले आहेत असा आरोप करत कोणीही मत मागायला येऊ नये असा दम ग्रामस्थांनी दिला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा खाऊन कांदा न खाता कोणीच मेलेलं नाही आजपर्यंत. पण कांद्यावर इतकं राजकारण केलं जातं. या राजकारणामुळे शेतकरी इतका भरडला गेलेला आहे. एक केंद्र सरकार असो नाही तर विरोधी पक्ष असो, सत्तेत गेले की त्यांनी त्यांचंच चालवायचं, शेतकऱ्याचा अजिबात विचार करायचा नाही. या कारणास्तव त्यांनी आमच्याकडे मतं मागण्यासाठी अजिबात येऊ नये. आता आम्ही कोणाला मत द्यायचं हे आता आम्ही ठरवू. उगाच तुम्ही येऊन आणि आमच्यावर छान छान करायचं, कांद्याचा ट्रॅक्टर चालवायचं एखाद्या पुढाऱ्याने, कांद्याच्या गंजावर जाऊन कांदे निवडायचं, हे उगाच बरोबरचं कौतुक करायचं नाही. जर कौतुकच करायचं असेल तर केंद्रात जाऊन आमचे 2 शब्द बोलले पाहिजे. हे कधीच काही बोलत नाही. उगाच फक्त बरोबर कौतुक करायचं आणि मतं मागायचे. आता मतं मागायला येऊ नका. आता आम्ही ठरवू मत कोणाला द्यायचं.